गेल्या 1 महिन्यापासून माननीय मुख्याधिकारी मगन गायकवाड साहेबांनी आमचा आढावा घेतला। त्या आढावानुसार शहरामध्ये अतिक्रमण आणि फुटपाथवरील हातगाड्या अशावरती कारवाई करण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आज शहरामध्ये फायर ब्रिगेडपासून तो कुजगाव हा संपूर्ण रस्ता आम्ही फेरीवाला मुक्त केलेला आहे। दुसरा एक रस्ता बी केबिन रोड जो गुलाब करंदरे साहेबांच्या ऑफिसपासून ते तुमचा मोरोली पाड्यापासून हा संपूर्ण रस्ता हा फेरीमुक्त केला आहे। एकही तुम्हाला हातगाड दिसणार नाही। आणि आज माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने आपलं मटका चौक ते फॉरेस्ट नाक्यापर्यंत जे रस्त्यामध्ये असलेले जे अतिक्रमण आहेत आणि टपऱ्या होत्या आणि अनधिकृत बांधकाम जे होते ते आज पोलीस बंदोबस्त घेऊन पूर्णपणे निष्कासित केलेले आहेत। आणि ही कारवाई अशी नेहमी चालू होणार। जो फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती जर बसलं तर माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाईल। हो, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण असतं, गाड्या असतात, लोक विरोध करतायत, हातापाई करतायत, मारण्याचा प्रयत्न करतायत। मी शहराच्या नागरिकांना एक सूचित करीन की शहर हे आपलं आहे आणि शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे। आज कारवाई करताना बऱ्याच ठिकाणी वादावाद आणि हातापाई करण्याचा प्रकार झाला, हा योग्य नाही। तर शहरातील लोकांनी आणि नगरसेवक माझे नगरसेवकाने आणि बाकीच्या लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून हे शहर आपलं आहे आणि रस्ता साफ होईल। जेव्हा प्रशासन, जेव्हा मुख्याधिकारी आणि जेव्हा आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा जर आम्हाला पब्लिकने सहकार्य केलं तर फार योग्य होईल। याच्यामध्ये आमचं अतिक्रमण विभाग होतं, बांधकाम विभागाचे होते, मिळकत डिपार्टमेंटचे विभाग माणसं होते, बरेचसे अधिकारी लोक सुद्धा या करतील आणि ही अशी कारवाई नेहमी चालू आहे। आज अंदाजे कमीत कमी 150 टपऱ्या आणि 100 अनधिकृत बांधकाम जे फुटपाथमध्ये केले होते ते कारवाई करण्यात आले आणि JCB सहाय्याने जाग्यात तोडण्यात आलेलं आहे। आणि पुन्हाही असं कोणी रस्त्यामध्ये किंवा फेरी केलं तर त्याची कारवाई करण्यात येईल। कमीत कमी 1 ते 1.5 डंपर आम्ही साहित्य जमा केलेलं आहे आणि ते साहित्य पुन्हा दिलं जाणार नाही।